कर्जत सुपरफास्ट, वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल। संकेत भासे यांनी प्रभाग क्रमांक 2 मधून त्यांच्या राजकारणाची सुरुवात केली आणि त्यानंतर प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्याचं ध्येय मनाशी बाळगलं। जरी मामा आमदार असला तरी कोणतंही विकास काम एवढं सोपं नव्हतं। सरकारी कार्यालयात कित्येक फेऱ्या मारून, मंत्रालयापर्यंत पाठपुरावा करून आणि विकास आराखड्याचा अभ्यास करत कित्येक रात्री जागवत संकेत भासे यांनी विकास कामं मंजूर करून आणली आणि सर्व तांत्रिक मुद्दे हाताळले। संकेत भासे यांचा कर्जतच्या विकासासाठी असणारा ध्यास बघून त्यांना स्वीकृत नगरसेवक पद देण्यात आलं, पण ते पद नाममात्र होतं। संकेत भासे यांचं काम फक्त प्रभागापुरतं मर्यादित नव्हतंच। संकेत भासे यांचा असणारा प्रचंड जनसंपर्क आणि लोकांच्या मनात त्यांनी विकास कामांमधून मिळवलेली जागा विरोधकांच्या मनामध्ये सलत होती। संकेत भासे यांनी शरद लाड यांच्या विरोधात निवडणूक लढवली, त्यात शरद लाड हे विजयी झाले। संकेत भासे आणि शरद लाड यांचा राजकीय वाद तेव्हा चर्चेत होता, पण तो निव्वळ राजकीय वाद होता। संकेत भासे यांनी आपण कुठे कमी पडलो याचा अभ्यास केला आणि आत्मचिंतन केलं। संकेत भासे यांनी 5 वर्षात संपूर्ण शहर पिंजून काढलं आणि त्यांच्या कामाची पद्धत आणि दूरदृष्टी बघून शरद लाड आणि राजेश लाड यांच्यासह सुरेश लाड यांनी स्वतः संकेत भासे हे वॉर्ड क्रमांक 2 साठी योग्य चेहरा आहेत असं सुचवलं। शरद लाड यांनी सुद्धा अनेकदा संकेत भासे यांच्या कामाचं कौतुक केलं। शरद लाड स्वतः संकेत भासे यांच्या प्रचाराला उतरले आणि विरोधकांची चलबिचल सुरू झाली। संकेत भासे यांच्यावर टीका करून त्यांना कसं मागे खेचता येईल याचे प्रयत्न सुरू झाले, पण विकासाला प्राधान्य असणाऱ्या संकेत भासे यांनी विरोधकांना कधीही गिणतीमध्ये पकडलंच नाही। जे कधीही लोकांच्या समस्या सोडवताना दिसले नाही, ज्यांचं प्रभागासाठी काहीही योगदान नाही, ज्यांना विकास म्हणजे काय ते माहीतच नाही, ते विरोधक ऐन निवडणुकीच्या तोंडावर संकेत भासे यांच्यावर टीका करायला पुढे आले। आम्हाला प्रभागाचा विकास खूप जमतो अशा बढाया मारत विरोधी भोंदू लोकांसमोर अपप्रचार करायला लागले। कोरोना काळात संकेत भासे रस्त्यावर उतरून गोरगरिबांची सेवा करत होते, त्यांना लसीकरण उपलब्ध करून देत होते, तेव्हा हे भोंदू कुठे होते? संकेत भासे स्वतः रस्त्यावर उतरून शहराची साफसफाई करत होते, तेव्हा हे भोंदू कुठे होते? पुराच्या पाण्याचा नागरिकांना त्रास नको म्हणून नाल्यात उतरून संकेत भासे काम करून घेत होते, तेव्हा हे भोंदू कुठे होते? नागरिकांना खड्ड्यांचा त्रास झाला तेव्हा शिवसैनिकांसोबत स्वतःच्या खर्चानं संकेत भासे यांनी खड्डे भरले, तेव्हा हे भोंदू कुठे होते? कर्जत शहराला पुराचा त्रासच नको म्हणून उल्हास नदी रुंद करण्यात संकेत भासे यांनी अहोरात्र मेहनत घेतली, तेव्हा हे भोंदू कुठे होते? कर्जत शहराच्या सौंदर्यात वाढ करण्यासाठी अनेकदा संकेत भासे यांनी वृक्ष लागवड मोहीम राबवली, तेव्हा हे भोंदू कुठे होते? ज्या प्रभागातून हे निवडणूक लढवतायत तिथल्या रस्त्याला हे आजही ललानी रोड म्हणतात, त्या रस्त्याला संकेत भासे यांनी ग्रामस्थांच्या मागणीनुसार कोठारी माता मार्ग हे नाव दिलं आणि ग्रामदेवतेचा सन्मान केला, तेव्हा हे भोंदू कुठे होते? अनेक वर्ष प्रतीक्षेत असणारं सेवालाल नगरमधलं जगदंबा मंदिर संकेत भासे यांनी अथक मेहनतीनं मंजूर केलं आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून भूमिपूजन केलं, तेव्हा हे भोंदू कुठे होते? कर्जतमधली विठ्ठल मूर्ती असो की राम मूर्ती, संभाजी महाराज स्मारक ते शिवसृष्टी, उल्हास नदीवरचं घाट सुशोभीकरण आणि कर्जतच्या भविष्यासाठी 57 कोटींची पाणी पुरवठा योजना, या प्रत्येक कामात पाठपुरावा करणारा चेहरा म्हणून संकेत भासे यांचं नाव समोर येतं। 4 पैशासाठी उगाच निवडणुकीत उभं राहायची हौस करायची आणि विकास कामं करणाऱ्यावर टीका करायची, हे मात्र कर्जतकरांना न पटणार आहे। पण कोणत्याही टीकांना आपण विकास कामांनी उत्तर देऊ असा संकेत भासे यांचा निर्धार आहे। विकास कामं करून जनतेशी नाळ जोडण्यावर संकेत भासे यांचा भर आहे, त्यामुळे विश्वासाची गाठ विकास कामांनी बांधू। भासे करत होते विकास तेव्हा कुठे होता हा भोंदू असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा। कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।